हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि रामकृष्ण हरी, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण चाललो आहे आरवड ते पंढरपूर पायी यात्रेत, म्हणजेच दिंडीतनं. आणि कालच आलो होतो आणि करगणीत थांबलेला मुक्काम होता राम मंदिरात. तर रात्री आपला कालचा ब्लॉग एडिट करून झोपलो 11:30ला आणि सकाळी 3:45ला उठलो आहे पहाटे. आणि कारण 4:30ला असते आरती. तर आता आवरायचं आपल्याला आणि थंड पाण्यानं आंघोळ करायची. तर चला बघूया. हे आहे राम मंदिर आणि इथं झोपलेलं बघा. हे आता आवरतो आणि मग आंघोळीला गेलं पाहिजे. पहाटेच 4:30 वाजल्याने आरती चालू झाल्या. जरा व्हिडिओ मोठा होणार आहे ह्यावेळी, जरा परत लास्टपर्यंत बघा. चला आरतीला जाऊया. वंदे गुरु श्री चरणारविंद वंदे गुरु श्री चरणारविंद निकुंज योनोरतिके वंदे गुरु श्री चरणारविंद समस्तशास्त्रे उक्तस्तथा भाव्यतैव सति यस्य प्रसादात् भगवत्प्रसादो यस्य प्रसादान् गति कतोऽपि यस्य प्रसादान् गति कतोऽपि शून्यवारी पाचत्य दिशतारिणी. राम मंदिर करगणी दर्शन करूया. हरे कृष्ण कृष्ण जय श्रीराम. तर मंडळी 4:30ला आरती झाली. त्यानंतर राम मंदिराचं दर्शन घेतलं. आता वाजलेत 6:10 झाल्यात आणि आता बॅगा ठेवायला आत्ताच पुकारलं बघा. ट्रकमध्ये बॅगा टाकायच्या आहेत आणि पदयात्रेला चालू करायचं आहे. करगणीतनं निघणार आहे आज पंढरपूरला. आटपाडी म्हणजेच पंढरपूर रोड आटपाडीला थांबायचं आहे. तर चला आणि उया बॅगा टाकायच्या आहेत गाडीत. हरे कृष्ण प्रभूजी, चला की चला की लगेच निघणार आहे का? होय चालली आता साकेत प्रभूजी. ह्या प्रभूजीचं नाव काय आहे? साकेत प्रभूजी आणि हे बिरुणवाडीच प्रभूजी. आपण नाव सांग. केरळाला असतात हां कृष्णच प्रभूजी. चला की बॅगा ठेवूया. निघायचं आहे ना मी आता? चालायला सुरुवात करायची काय आता? होय आता लगेच 10 मिनिटात जागा गाडी ठेवा. बरं आहे. सकाळी आणि झोपायचं कधी परत? झोपाय दुपारी विश्रांती 2 तास. बरं चला. चालत प्रसाद तुम्ही आणलाय प्रभूजी? साकेत साकेत प्रभूजी इकडे जरा. आवरले सगळं, बॅगा वगैरे गाडी भरल्या आणि 6:30 वाजल्यात. आता निघायला लागले. हो का, रथाला बैल झोपायचं चालू आहे. करगणीतनं आज आटपाडीला जायचं आहे. आटपाडीला मुक्काम आहे आणि दुपारी कुठे थांबतात काय माहीत नाही मला अजून.
जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर चला निघालोय बघा करगणीतून. आणि आता थांबायचं कुठे दुपारी? तळवडे गावात थांबायचं आहे दुपारी आणि संध्याकाळी आटपाडीत. तर दिंडी गेल्या पुढं आणि आम्ही राहिलोय माग. म्हणजे पॉवर बँक आणि चार्जर राहिलेलं मंदिरात ते आणायला गेलो माघारी. तर चला हरे कृष्ण. मंडळी 4-5 किलोमीटर वरच तळवडे गाव आहे आणि आता एक 10 मिनिटात पोहोचतोय बघा दिंडीत. हरे कृष्णा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. तर मंडळी मी जरा आलोय पुढं कारण दिंडीत रस्त्याला जी बैल आहे त्या बैलांना वैरण घेऊन यायची होती. स्कूटीवरनं पुढे घेऊन आलोय. तडवळ्यात थांबलोय. इथं ग्रामपंचायत आहे तडवळ्याची आणि इथं प्रसाद चालू आहे बघा. प्रसाद बनवायला चालू आहे. तर बघूया आपण. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दिंडी एक 10 मिनिटात पोचते इथं तडवळ्याच्या ग्रामपंचायतीजवळ आणि इथंच थांबणार आहेत दुपारपर्यंत. आणि परत नंतर प्रसाद घेऊन 4ला निघणार आटपाडीला जायला. दिंडी पोचली बघा तडवळ्याच्या स्टॉपला. ही काय संघच घेऊन आलाय काय? तिकंड गावात नाही आलंय. हरे कृष्ण. पोचल्या ठिकाणावर आणि भजन कीर्तन चालू आहे. बघून घ्या. तर दिंडीच्या वतीने दिंडीचे जे संचालक आहेत तर त्यांना एक छोटीशी गिफ्ट देऊन त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. हरी बोल. प्रसाद सेवा चालू आहे. प्रसाद वाटप सेवा चालू आहे. वेळ काही थांबणार नाही. मी 1-5 मिनिटं प्रसाद सेवा वाटप केलेली मी पण लगेच घेणार आहे. हरे कृष्ण. एक चमचा देणार असलं तरी द्या. चमचा देणार असलं तरी एक चमचा बरोबर. हरे कृष्णा. प्रसाद घेऊन झालाय. आता निघालोय आणि परत तडवळ्यातून सोडायला आता हे बघा पुढे दिंडी पोचली ब्रिजवर. गँग निम्मी गेली ब्रिजवर
आणि आता चाललोय आम्ही. मागं रथ आहे भगवंतांचा. रथ गेला जवळजवळ 200 मीटर पुढं. हो का, मी चालायला लागलोय माग. पायाच्या शिरा लागल्यात दुखायला आणि ऊन तर भरपूर पडले बाबा. चालून पाय लय दुखायला लागलं बरं का, त्यामुळे जरा ट्रकच बसले आता. सगळे एवढी चालले आहेत गँग. तर देवा बघून घे कोण कोण ट्रकत ना आले, कोण कोण चालत आले. ही ट्रकत ना आलेत बघा मामा. देवा मामाकडे बघ या. ड्रायव्हर मामाच काही विषय नाही, सेवा आहे हो. तर ही सगळी ट्रकतनं बसून आलीत माझ्या. हरे कृष्णा, हरी बोल. ही देवा ही चालत आलीत बरं का, ह्यासनी आशीर्वाद चांगला द्या. आणि ट्रकत ना आलेली असली काही लय लक्ष दिलं आहे नाही काकी ट्रक. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल, हरी बोल. चला इथं येऊन थांबलोय बघा. श्रीमंगल कार्यालय आहे मागे. इथं ट्रक लावलाय. आता इथं दुपारी काय नाश्ता असते का प्रभूजी? इथं आता कीर्तन मेला असणार आहे कीर्तन वेळेला आणि आध्यात्मिक नाटिका, होय काय? नृत्यमय कीर्तन हा. आणि तसेच अल्पोपहार इथे मिळणार आहे. बर. आणि परत 4ला निघायचं काय? इथून 4 वाजता आपण उन्हाचे तापमान थोडं कमी झाल्यानंतर आपण इथून पुढे जाणार आहोत. आणि आटपाडी गावामध्ये नगर संकीर्तन होईल आणि मोठा असा कार्यक्रम तिथं राहणार आहे. संध्या आरती, भजन कीर्तन, प्रवचन, आध्यात्मिक नाटिका आणि मुक्काम. सर्वांसाठी महाप्रसाद असेल आणि तिथं दिंडीची विश्रांती होईल. हां, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आम्ही आलोय ट्रकतनं पुढं आणि आता दिंडी आल्या बघा, पोचलीच. 10 मिनिटाचा फरक पडला, लगेच मागोमाग आलेत मंडळी. वाजलेत 3:15 3:30. कारण इथंच थांबले आम्ही अजून तास दीड तास सगळ्यांनी विश्रांती घेतलेली. त्यानंतर इथे एका भक्तांनी प्रसाद वाटप केलं, प्रसाद खाल्ला आणि लेक्चर पण झाले. त्यानंतर आता कीर्तन चालू आहे. चला बघूया. तर मंडळी वाजले 3:45 आणि आत्ताच अचानक ठरलंय पोहायला जायचं. इथे एक विहीर आहे. तर असल्या उन्हाचं कडक उन्हाचं जरा थंड होऊन येतो.
आणि स्विमिंग चॅम्पियन आहे बरं का आमच्या तासगाव तालुक्यातला. ठीक आहे. काय विहीर आहे. कुठला महिना आहे बघा, मार्च महिन्यातली 25 तारीख आहे काय आज. पाणी बघा किती. 23 तारीख आहे आज. आमचा इंटरनॅशनल तासगाव खिलाडी आता उडी मारणार आहे एवढ्यावर. कॅन बांधून खरंच बाबा येत नाही काय. कॅन बांधणार आता. धरा मला. हरी बोल हरी बोल. अरे साकेत भैयानं मुटका मारलेला आहे असं तरी पाणी साफ करू दे. आपले आरवडे गावचे ब्लॉगर संभा पाटील यांनी पवनात सुपरस्टार असून आता विहिरीमध्ये एवढ्या खोल पाण्यात उडी मारत आहेत. 1 2 3 वाटू दे चला. अशा तऱ्हेने त्यांनी मुटका मारून पाणीवर उडवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मुटका त्यांचा सक्सेस झालेला आहे. ह्यो बघा आमचा नॅशनल प्लेयर. अरे अरे माघारी वर येते का बघा. नाव धरून आलाय. बरं कॅमेरा ठेवतो बाजूला आणि पाहतो एवढं शूटिंग पास झालं दिवसभरात दाखवायचं. 1 2 3 स्टार्ट गो. हरी बोल. आहा 1 2 3 स्टार्ट. अरे थांब 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 रेकॉर्ड फोन झाले. आता चाललोय माघारी. दिंडी गेल्या पुढं आम्ही जाणार आहे ट्रकातनं. तुम्ही म्हणणार दिंडीत चालाय गेलाय का तिकडे फिराय गेलाय. तर माझं कसं आहे शूटिंग करायचं काम चालू आहे त्यामुळं असं नियोजन लावलंय आपण. सापडलाय हरी बोल. मंडळी तर निघालोय बघा आम्ही ट्रक मध्ये बसलोय आणि हो आमचा टॉपचा ड्रायव्हर आहे भागातला. पुढे ट्रक आहे बघा लक्ष द्या. चला निघाले आता आटपाडीचं मुक्काम आहे. आटपाडी जवळ झालंय ट्रकातनं उतरलंय आता त्यामुळे चालत चाललोय. आता थोडं चालावं पण म्हटलं. हरे कृष्णा. तर रामदास प्रभूजींनी आत्ता जॉईन केले आटपाडीत बरं का. काय उशीर केला यायला. 1 तास कीर्तन केलो मी. उशीर केला यायला. कीर्तन केलो. होय यायला उशीर केला. कृष्णाच्या इच्छेनुसार आपण चालत असतो त्याच्यामुळे मी कृष्णाच्या इच्छेनं आज आलेलो आहे. चालतंय धन्यवाद. हरे कृष्ण. चला जाऊया आपण बुक वितरण करूया. हरे कृष्णा. मंडळी संध्याकाळच्या वाजले 7 आणि आता आरती चालू आहे आणि बुक वितरण पण केलं मी. 11 बुक वितरणे. आता सध्या आरती चालू आहे बघा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. हरे कृष्ण.